हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुम्हाला व्हेज ग्रिल सँडविच कशी करते मी ते शेअर करणार आहे। तर त्यासाठी मी इथे एक शिमला मिरच बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर थोडेसे हिरवे वाटाणे घेतलेले आहेत, तुम्ही स्किपही करू शकता। त्यानंतर इथे गाजर किसून घेतलेला आहे मी। त्यानंतर एक थोडासा अगदी कोबी किसून बारीक कट करून घेतलेला आहे। तुम्हाला हवे असतील तर तुम्ही भाज्या ॲड करू शकता। आणि याच्यामध्ये मी आता थोडेसे डाळिंबाचे दाणे घालते, याच्यामुळे छान टेस्ट येते। आणि आता याच्यामध्ये मी थोडासा ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स हे दोन्ही ॲड करते। आणि आता याच्यामध्ये मी थोडीशी क्रश केलेली काळी मिरी घालते। थोडंसं ओबड-धोबड जाडसर असं मी घेतलेलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मस्ट घालायचं म्हणजे मिओनीज घालते मी। तुम्हाला मिओनीज नको असेल तर तुम्ही फ्रेश क्रीम सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता। आणि हे सगळं आता मी व्यवस्थित मिक्स करून घेते। इथे मी स्पॅटुलाच्या सहाय्याने व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेते। वाव, मस्त वास सुटलेला आहे। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे। आता हे साईडला घेते मी। आता इथे मी काही ब्रेडचे स्लाइसेस घेतलेले आहेत। हा नॉर्मल ब्रेड घेतलेला आहे मी, जो अवेलेबल होता तोच मी वापरलेला आहे। आता याच्यावर हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं आपल्याला लावून घ्यायचं आहे। अगदी भरभरून घ्यायचं आहे आणि सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे हे। आणि याच्यावर आता ही दुसरी स्लाइस ठेवायची, अशा पद्धतीने सर्व लावून घ्यायचे आहे। आता इथे मी टोस्टर घेतलेला आहे, त्याला मी बटरनी ग्रीस केलेला आहे। तुम्ही तुपानी किंवा आपल्या नॉर्मल घरगुती लोण्याने सुद्धा ते ग्रीस करू शकता। आता मी हे तयार केलेले स्लाइसेस याच्या व्यवस्थित ठेवते आणि हे बंद करून घ्यायचं आहे। बटरनी कसा स्वादही छान येतो आणि अगदी व्यवस्थित क्रिस्पी पण होतात। आणि हे आपल्याला आता ऑन करून घ्यायचं आहे। आणि व्यवस्थित झाले की 10 मिनटं सुरुवातीला 10 मिनटं लागतील आणि त्यानंतर आपण हे काढून घ्यायचे आहेत। आता मी टोस्टर बंद केलेला आहे, स्विच बंद केलेला आहे। आपण ओपन करून बघूयात। वाव, छान अगदी बेक झालेले आहे त्याच्यामध्ये। आता हे आपण काढून घेऊया चिमट्याच्या साहाय्याने। व्यवस्थित छान दोन्हीकडून भाजलं गेलेलं आहे। अशा पद्धतीने मी सगळे आता हे भाजून घेते। आता इथे अशा पद्धतीने हे सँडविचेस तयार आहेत। आता वर मी याच्यावर चीजनी थोडंसं डेकोरेट करते किंवा गार्निश करते। हे सँडविचेस खूप छान आणि हेल्दी, मस्त। मुलांना मिओनीज तसंही आवडतं। मिओनीज जसं जास्त खाऊ नये म्हणतात, पण कधीतरी खायला हरकत नाही। पण बाकीच्या भाज्या हेल्दी असल्यामुळे ते अगदी उत्तम प्रकारे मुलांच्या पोटात जाऊ शकतं। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।